बहुत क्या कहना है, क्या प्रतिक्रिया आपकी? सबसे पहले मैं अल्लाह रब्बुल इज़्ज़त का शुक्रिया अदा करना चाहूँगा, साथ ही साथ खासदार साहब, आमदार साहब और जितने हमारे नगर सेवक और जितनी शहर की आवाम है, उन्होंने हमारे पे भरोसा जता कर ये पद पे हमको नवाजा है। मैं अल्लाह रब्बुल इज़्ज़त का शुक्रगुज़ार हूँ। और जिस दिन से प्रचार चालू हुआ था, मैंने एक स्टेटमेंट दिया था कि शहर हमारा है और इंशाल्लाह मेयर भी हमारा रहेगा। आज वो बात पूरी मुकम्मल हो गई। खासदार साहब, आमदार साहब की मेहनतों से, हमारे सिद्धार्थ भाव की मेहनतों से आज ये दिन खुशी का हमारे को देखने को मिला है। और हमारा जो विज़न है कि शहर के अंदर बहुत सारे प्रॉब्लम है, बारिश का पानी जमा होता है, कचरे का इशू है, कचरे का बहुत सारा बिल पेंडिंग है और महानगर पालिका पे 80 से 100 करोड़ के आसपास कर्जा है। अभी आते हम लोग कुछ टाइम लेके इसको कैसा दुरुस्त कर सकते, उसके वास्ते हम लोग कोशिश जद्दोजहद करेंगे। और आपके चैनल के माध्यम से शहर के तमाम शहरवासियों का मैं शुक्रिया अदा करता हूँ। सर, अभी जिला सामान्य रुग्णालय में एक्चुअल में 3 साल से प्रशासक के पास महापालिका थी। अभी 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 हम लोग बैठे हैं। सबसे पहले वही टेंडर निकाल के जो शहर के अंदर कुत्तों का प्रमाण, पागल कुत्तों का प्रमाण बढ़ गया है, उसको कैसा यहाँ से शहर से कम कर सकते हैं, उसके वास्ते हम लोग फर्स्ट प्रायोरिटी में कोशिश करेंगे। मी सगळ्यात अगोदर मी आभार मानतो आमदार राहुल पाटील साहेब आणि खासदार बंधू जाधव साहेब आणि आमचे गटनेते दिलीप काका, नामंदार सर, माजूलाला, हे सर्वांचे मी आभारी. त्यांनी आम्हाला इतका सपोर्ट केला म्हणून आमचे काय भावना आहेत आपल्या, काय परभणी शहराच्या काय समस्या आहेत आणि काय समस्या सोडवणार आहात? नाही, समस्या तर भरपूर आहे. ते आम्ही भरपूर सगळं काम करण्याचे प्रयत्न करू. कुठली प्रश्न आहेत तुम्हाला काय वाटतं? कोणकोणते प्रश्न स्वच्छतेचा, सगळ्यात अगोदर स्वच्छता, कचऱ्याचा प्रॉब्लेम आहे, ते आम्ही सगळ्यात अगोदर त्याच्यावर निर्णय घेऊ. आमदार खासदारांनी आपल्यावर विश्वास हो, टाकला, ठेवलं. त्याबद्दल काय म्हणतात? मी त्यांचा आभारी आहोत आणि सतत प्रयत्न करू. आणि 65 जे नगरसेवक आहेत त्यांना सोबत घेऊन, कोणाला सोडणार नाही, सगळ्याला सोबत घेऊन काम करणार. साहेब, तुम्ही आतापर्यंत परभणी शहरातच राहत होतात. यापूर्वी देखील महापालिका जी काँग्रेसच्या ताब्यात होती, आता त्यावेळेसची परिस्थिती, आता पुढे काय बदलेल असं वाटतं? हे साहेबांचा विश्वास होता आमच्यावर, आम्ही सगळं त्या विश्वासावर उतरलं असं आम्हाला वाटते. सातत्यानं इकडच्या नाही का खानपान असा प्रचार झाला होता, तर तुम्ही मुस्लिम ते वेगळं आहे सर, आता ते सोडून द्या. विकासाच्या मुद्द्यावर बात करा. ते खानपान आता सोडून टाका साहेब. तुम्ही आता आलात शिवसेनेकडून आलात, म्हणजे त्या प्रचाराला कुठेतरी आता हे झालंय का असं म्हणायचं? नाही, आमचे पक्षप्रमुख तसले नाही. आम्हाला स्पष्ट आदेश आहे, काम करण्याचं काम करा, नुसतं खानपान करायचं काय काम नाही म्हणलं. आपण मुंबईला गेला होता, उद्धव ठाकरेंची पण भेट झाली. काय नौका संदेश दिला ठाकरे साहेबांना? एकदम स्वच्छ आणि निर्मळ, की ते विकास करायचं म्हटले त्यांनी. दुसरा काय कोणत्या बाबतीत आपल्याला लक्ष घालायचं नाही आणि आम्हाला इथून पुढं जास्त आमदार आमचे करायचं. सगळ्यात पहिल्यांदा पक्षश्रेष्ठी हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, बाबाजान दुराणी साहेब, आमचे वडील सूर्यदादा देशमुख, तुकारामजी रेंगे पाटील, खासदार संजयजी जाधव साहेब, त्याच्यानंतर आमदार राहुलजी पाटील साहेब, सर्व माझ्यासोबत मला ज्यांनी मतदान केलं, सर्व आमचे नगरसेवक, या सगळ्यांचा मी धन्यवाद म्हणतो की माझ्यासारख्या एका तरुण व्यक्तीला आणि कमी वयाच्या माणसाला एक फार मोठी संधी पक्षाने उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी सर्व काँग्रेस पक्षाचा आणि शिवसेनेचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कसा समन्वय राहिला काँग्रेस आणि शिवसेनेचा? चंद्रपूरमध्ये फाटाफूट झाल्यानंतर काहीतरी वेगळं होईल असं वाटलं होतं, पण असं काही झालं नाही. जगात जर्मनी आणि भारतात परभणी ही नवीन काहीतरी भूमिकेत असती, तर त्या भूमिकेचा जे चंद्रपूरला झालं ते इथं होणार नव्हतं. कारण की मोठ्या आमचे ज्येष्ठ जेवढे बी नेते आहेत तर त्यांच्या एकमेकांमध्ये समन्वय असल्यामुळे ही गोष्ट झालेली आहे आणि चंद्रपूरमध्ये समन्वय नसल्यामुळे तिथे कार्यक्रम झालेला नाही. महापौर उपमहापौर दोघंही तरुण आहात, काय परभणीचे प्रश्न आहेत आणि काय सोडवण्यासाठी प्राधान्य? सगळ्यात पहिले कचऱ्याचा जो परभणी शहरात जो वेळाकाळ झालेला आहे, तर नक्कीच तो आम्ही पहिल्या प्रयत्नात तो करणार आहे. आणि अंडरग्राऊंड ड्रेनेजचा जो विषय आहे तो पण लवकरच कार्यान्वित करण्याच्या प्रयत्नात आहोत. आणि इथले जे आपले स्थानिक उद्यान जे आहेत ते भकास परिस्थितीत आहेत आणि ती कुठेतरी डेव्हलप करून परभणीकरांसाठी ते खुले करण्याचा एक मोठा माणूस आहे. प्रशासकाच्या काळामध्ये परभणी महापालिकेची प्रचंड दुरावस्था झाली आहे, आता ही कशी सुधारेल आणि किती दिवस लागतील, काय लागेल? नक्कीच याबद्दल आम्ही आता एक आमचे विकासाचे विजन आहे, त्या पद्धतीने परभणी शहर महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती कशी सुधारेल याच्यावर पहिल्यांदा आम्ही विचार करणार आहोत आणि त्या पद्धतीने आम्ही कामाला लागू. सर्वसामान्य जनतेची नाळ आम्हाला माहिती आहे. सर्वसामान्याच्या अडचणी काय आहेत, आम्ही कोणत्या टोकापर्यंत जाऊन सर्वसामान्यांचे काम करतो याबद्दल आम्हाला विश्वास होता.
म्हणून मी सुरुवातीला म्हणल्यावर बऱ्याच लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं की बाबा उबाटाचा महापौर कसा बनेल परभणीमध्ये. मी म्हणलं समय जाणतो मग तुम्हाला लक्षात येईल की कसा बनेल म्हणून, आणि आज ती चमत्कार झालेला. भाजपनं बऱ्याच प्रमाणात नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश मिळालं नाही, काय म्हणतात? नाही, चंद्रपूरची घटना घडल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढला होता, पण आम्हाला माहित होतं आमचं काँग्रेस बरोबर फ्री अलायन्स होतं, आणि एक आम्हाला विश्वास होता आमच्या नगरसेवकांना की तुम्ही किती रक्कम तुम्ही त्यांना द्यायचा प्रयत्न केला तरी नगरसेवक फुटणार नाही. पण एकही नगरसेवक आमचा फुटला नाही. उलट आम्ही त्यांना विनंती केली होती मीडियाच्या माध्यमातून की तुम्हाला विरोधी बाकावर बसवण्याचा जनादेश झालेला आहे, त्या आदेशाचं आपण पालन केलं पाहिजे. आपण विरोधी बाकावर राहून चांगल्या प्रकारचं काम करा, यासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. पण काय असतं, स्वार्थ कधी नडतो लोकांना, पण स्वार्थपणामध्ये डोळे आंधळे होतात आणि कुठं ना कुठं तरी काहीतरी सापडेल अशा प्रयत्नात ते होते, पण त्यांच्या हाती काही सापडलं नाही. आणि जनतेनं आम्हाला प्रचंड बहुमत दिल्याबद्दल सर्व नगरसेवकांचं अभिनंदन करतो, आणि पुढं त्यांना ज्या काही जे चालवण्यामध्ये आव्हान येतील त्या आव्हानाबरोबर आम्ही त्यांच्या बरोबर. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना आपण कसं विनवलं की हे चंद्रपूर नंतर जे थोडी फाटाफूट वेगवेगळे वक्तव्य येत होती, पण तरी देखील आज तुम्ही काँग्रेसला सोबत घेऊन सर्व व्यवस्थित पार पडत, तरी किमया कशी? हे काय, त्यांचे राष्ट्रीय नेते आमचे सिद्धार्थ भाऊ इथंच आहेत. आम्ही त्यांच्या माध्यमातून त्यांचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ साहेबांना बोललो. केंद्रामध्ये त्यांचे केसीएन गोपालजी जे त्यांचे राष्ट्रीय संघटक आहेत त्यांना आम्ही बोललो, आणि त्यांचा जे गैरसमज झाला होता आम्ही सांगितलं की चंद्रपूरची घटना ही लोकलची घटना आहे, यामध्ये आमचा काही एक रोल नाहीये. परभणीमध्ये उलट आता एक वेगळ्या प्रकारचा प्रवाह निर्माण झालेला आहे, ते तुम्ही रोखायचा प्रयत्न करू नका. त्यांनी सुद्धा यशस्वीरित्या मान्य केलं. रात्री 2 वाजेपर्यंत आम्ही फोनवर बोलत होतो, आणि काँग्रेस पार्टीने मोठं मन करून आज या निमित्तानं आम्हाला सहकार्य केलं, आणि दोघांच्या महाआघाडीनं आज इथं विजय प्राप्त. महापौरपदी तरुण मुस्लिम चेहरा आपण दिला, काय यामागचं गणित आहे आणि काय भावना आहे? मुस्लिम चेहरा आम्ही फक्त सक्षम कोण आहे हे बघण्यात आलं. सक्षम चेहरा आम्ही दिलेला आहे. या परभणी शहरातून जातीवाद नष्ट करून विकासाची गंगा आणण्याच्या संदर्भामध्ये आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि शेवटी तुम्ही जसे म्हणले की बा जातीय व्यवस्था सुद्धा किंवा एक स्टेबल राहावी, यासाठी पुढच्या वेळेस आम्ही निश्चितच हिंदू महापौर सुद्धा देण्याचा प्रयत्न करू. आपण छत्रपती संभाजीनगर पाहिलं, मुंबई पाहिलं की मुस्लिम नगरसेवक एकीकडे दिसत होते, हिंदू नगरसेवक, पण इथं जी किमी आहे की हिंदू मुस्लिम एकत्र दिसले, त्याचं काय विषय म्हणतात? सर्व धर्म समभाव ज्याला म्हणलं जातं, ज्याला आपला देश संपूर्ण जगामध्ये प्रचलित आहे, ते खऱ्या अर्थानं परभणीमध्ये सुरुवात झालेली आहे. जातीपातीच्या राजकारणापासून आम्ही सुरुवातीपासून कोसो मैल दूर आहेत, आणि आज हे सिद्ध केले आम्ही की तुम्ही जर काम करणार असाल तर जातीबद्दल द्वेष निर्माण करून तुम्ही सत्ता प्राप्त करू शकत नाही, तर तुम्ही लोकांचे प्रश्न सोडून सुद्धा सत्ता प्राप्त करू शकता. हे आज परत एकदा सिद्ध झालं. भाजपच्या हिंदू मुस्लिम राजकारणात हा चेकमेट आहे, 100% हा चेकमेट आहे, आणि यानंतरच्या काळामध्ये सुद्धा अशाच परभणीचा विकास होईल. सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जाईल. आज सुद्धा तुम्ही पाहता 25 नगरसेवकामध्ये आमचे हिंदू नगरसेवक सुद्धा आहेत, मुस्लिम जवळपास 12-13 आहेत, हिंदू जवळपास 10 आहेत, दलित चेहरे सुद्धा आमच्याकडे सक्षम चेहरे आहेत. म्हणून सर्व धर्माच्या युवकांना आणि युवकांची टीम आज आमच्याकडे जमा झालेली आहे. या युवकांच्या टीमला बरोबर घेऊन आम्ही एक वेगळ्या प्रकारचा विचार या समाजाला 100% दिल्याशिवाय राहणार. शिवसेनेचे आनंद भरोसे यांनी राहुल पाटील आमदारावर टीका केली की राहुल पाटील नंतर राहुल खान आहे. आता त्याला लक्षात आलं पाहिजे की राहुल कोण आहे. हा त्याला स्वप्नात सुद्धा मीच दिसतोय. म्हणून किती वेळेस पराजय व्हायचं आणि काय बोलायचं याला काही मर्यादा राहिलेली नाही. म्हणून आम्ही मर्यादा सोडून वागणारे माणसं नाही, आम्ही मर्यादाच बोलणारे लोक आहेत, आणि भविष्यात असल्या गोष्टीकडे आम्ही लक्ष देत नाहीत. आम्ही काम करून दाखवणारे माणसं. कित्येक लोक म्हणले इथं येऊन की आम्ही दत्तक घेतो, मोठे मोठे हेलिकॉप्टर आले, मोठे मोठे नेते आले, पण परभणीच्या जनतेनं आम्हाला विश्वास ठेवलेला आहे, आणि कामावर आम्ही विश्वास ठेवतो. नुसतं फाजील बडबड करण्यामध्ये आम्हाला काही एक रस नाही. देशमुख आमदार नाही बनते, काय सांगणार? उपमहापौर नगरपालिकेपासून हाँ गणेश देशमुख स्टैंडिंग कमेटी पे सैयद समी माजुलाला नेतृत्वात काय हाँ जनतेचा कोण परभणी को आमदार होणार ना कोई तरी जनतेने मांडीन आमच्या बरोबर दिलेलं आहे. विधान परिषद को डालते ना हम आणि आम्ही हाँ इनका भी काम है. त्या पद्धतीनं सभागृहामध्ये अब वो प्रदेश काँग्रेस कमिटी आणि तेरी कोशिश कर रहा आमदार के वास्ते विधान शिवसेना उभाटा आमची शहरात पहिल्यानं युती होती, सोबत आम्ही लढलो, आणि प्रदेश जसं सांगते
त्या पद्धतीनं आणि दोन्ही उपमहापौर महापौर झालेत त्याचा मनस्वी आनंद आहे काँग्रेसमध्ये. दादा काय आता विकासाचा धोरणात्मक गोष्टी आहेत, आपण अनुभवी आहात, याच्या पुढे कशी वाटचाल पाहिजे, एकंदरीत दोन्ही पक्ष एकत्र मिळून काम करतात. आता सगळे मिळून करताल, आम्हाला त्यांना मार्गदर्शन करत राहू. गणेशराव आज उपमहापौर प्रतिनिधी, आपला वारसा आहे राजकीय सामाजिक सगळं, एक राजकीय नेता म्हणून, एक वडील म्हणून, त्यानंतर काय सांगाल, काय काय कशी भावना आहे? मुलाचा आनंद वडिलाला असतेच, त्याच्यात काय सांगायचं.